हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय बिस्किटांपासून घरच्या घरी तयार होणारा आईस्क्रीम। खूप सोपा आहे बनवायला, फक्त 2 ते 3 पदार्थ वापरून आपण हे आईस्क्रीम घरी सहज बनवतोय। तर चला बघूया हे आईस्क्रीम कसं बनवायचं, त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते। त्या अगोदर जर चॅनल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्या समोर येणारे बेल आयकॉन प्रेस करा। कमेंट करून नक्की सांगा आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ते। चला सुरू करूया। हे आईस्क्रीम बनवण्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध गरम करून थंड केलेलं आहे, पूर्ण थंड नाही, थोडंसं कोमट असं हे दूध आहे। तुम्हाला जितकं आईस्क्रीम करायचं असेल तितकं दूध घ्या। मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि या अर्धा लिटर दुधामध्ये 5 ते 6 आईस्क्रीम मीडियम आकारातले तयार होतील। तर आता या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे साखर। तर जितकं तुम्हाला गोड आईस्क्रीम पाहिजे तितकी साखर घ्या। मी साधारण 3 ते 4 चमचे साखर इथं घेतलेली आहे। आता ही साखर विरघळेपर्यंत या दुधाला एकसारखं ढवळत राहायचं। पूर्ण साखर या दुधामध्ये विरघळली गेली पाहिजे। साखर विरघळल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही चव बघू शकता। जास्त गोड वाटत असेल तर थोडं जास्त दूध वाढवू शकता, किंवा जर कमी गोड असेल तर साखर आणखी वाढवू शकता। ते झाल्यानंतर इथं मी डेअरी व्हाइटनर हे दूध पावडर घेतलेली आहे। तर यामधली 2 ते 3 चमचे दूध पावडर मी या दुधामध्ये घालून घेते। जर तुम्हाला दूध पावडर घालायची नसेल तर दूध तुम्ही आटवून घेऊ शकता, थोडंसं दाटसर करून घेऊ शकता, किंवा त्यामध्ये कस्टर्ड पावडर, कॉर्नफ्लॉवर यासारखे पदार्थ ॲड करू शकता। पण या आईस्क्रीमसाठी मी दुसरे कोणतेही पदार्थ वापरत नाही, फक्त 2 ते 3 चमचे दूध पावडर, साखर इतकंच वापरलेलं आहे। तुम्ही साखरेऐवजी कंडेन्स मिल्क देखील वापरू शकता। मुलांना बाहेरच्या खाण्यापासून वाचवायचं किंवा बाहेरची आईस्क्रीम वगैरे द्यायची नाही, त्यासाठी वेगवेगळे पदार्थ किंवा आईस्क्रीम घरी आपण नेहमी ट्राय करत असतो। त्यातलाच एक प्रकार आहे। बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा थोडंसं वेगळं वाटेल पण एकदम टेस्टी तयार होतं आईस्क्रीम। मुलांना नक्कीच आवडेल, तर नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये साखर आणि दूध पावडर मी व्यवस्थित मिक्स करून घेतली। तर मी इथं एक बर्बन बिस्किटचा छोटा पुडा घेतलेला आहे। तुम्हाला जे बिस्किट आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता। ओरिओ, बर्बन किंवा क्रीम बिस्किट जे असतील त्यापैकीच एक वापरा, म्हणजे आईस्क्रीम जास्त टेस्टी होईल। तर यामधली काही बिस्किटं मी काढून घेते। ही बिस्किटं आपल्याला आता क्रश करून घ्यायची आहे। त्या बिस्किटांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, एकदम बारीक नाही किंवा एकदम मोठे मोठे नाही, या प्रकारे हातानेच थोडेसे तुकडे करून घ्यायचे। या आईस्क्रीमसाठी तुम्ही जे बिस्किट वापराल त्याच बिस्किटांचा फ्लेवर, त्याच बिस्किटांची चव आईस्क्रीमला येणार आहे। तर तुम्हाला जी बिस्किटं आवडतील ती बिस्किटं नक्की वापरू शकता। शक्यतो बर्बन किंवा ओरिओ बिस्किट वापरा, म्हणजे छान चव येते आईस्क्रीमला। तर आता ही बिस्किटं बघा मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आईस्क्रीम बनवण्यासाठी या प्रकारचे यूज आणि थ्रोचे टी कप तुम्ही वापरू शकता, किंवा घरामध्ये आपल्या चहासाठी जे कप असतात, ज्या वाट्या असतात, जे छोटे छोटे पेले असतात, ती पेले देखील तुम्ही वापरू शकता। तर मी दोन्हीमध्ये देखील बनवून दाखवते। तर या प्रकारचे हे चहाचे पेले आहेत माझ्याकडे छोटे, तर यामध्ये देखील हे आईस्क्रीम मी बनवते। तर हे बिस्किटचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते तुकडे तळाला थोडे थोडे टाकून घ्यायचे, आणि आपण जे दूध तयार करून घेतलेलं आहे ते दूध यामध्ये घालायचं आपल्याला आता। तर काटोकाट भरायचं, थोडंसं सोडायची जागा, आणि हे दूध या पेल्यांमध्ये काटोकाट भरून घ्यायचं। पुन्हा वरच्या बाजूनी थोडेसे बिस्किटचे तुकडे टाकायचे। हे बिस्किटचे तुकडे वरच्या बाजूला पण नाहीत राहणार आणि सगळे तळाला पण नाहीत जाणार, मध्ये मध्ये देखील ती बिस्किटचे तुकडे जातात, आणि जेव्हा आपण आईस्क्रीम खातो त्यावेळी एक वेगळीच आणि छान चव येते। आता यांना फॉईल पेपरने मी कव्हर करून घेते, बघू शकता इथं। तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर दुसरा कोणताही जाड पेपर जो असतो, जो कागद असतो, तो तुम्ही लावू शकता आणि त्याला रबरनी पॅक करू शकता, आवळून ठेवू शकता, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल। त्यानंतर इथं हे मी छोटे जे चमचे असतात प्लास्टिकचे ते चमचे वापरते। तुमच्याकडे जर लाकडी चमचे असतील तर ते लाकडी चमचे देखील तुम्ही वापरू शकता। आता हे आईस्क्रीम मी फ्रीजमध्ये ठेवते।
फ्रीजरला ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये नाही. कमीत कमी 7 ते 8 तास तरी फ्रीजमध्ये राहिले पाहिजेत, तरच आईस्क्रीम आपलं घट्ट होईल. तर आता ही तयार झालेले छोटे जे पेले आहेत आईस्क्रीमचे ते मी फ्रीजरला ठेवते आणि असेच आणखी काही मी बनवून घेतले इथं, ते देखील फ्रीजरला ठेवून देते. आता मी सरळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते आईस्क्रीम कसं तयार झालेलं आहे ते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे आईस्क्रीम मी बाहेर घेतलेलं आहे, त्याच्यावरचा जो फॉईल पेपर आहे तो काढून घेऊया. या पेल्यांना थोडंसं हाताने या प्रकारे चोळायचं, थोडंसं हाताने घासायचं बाजूनी त्याच्या, म्हणजे आईस्क्रीम बाहेर लवकर येतं, व्यवस्थित बाहेर निघतं. तर या प्रकारे थोडंसं त्याला चोळून घ्यायचं आणि हलक्या हाताने आईस्क्रीम बाजूला करून घ्यायचं. हे बघा, परफेक्ट आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आपण जे लहान किंवा मोठ्या वाट्यांमध्ये पेल्यांमध्ये जे आईस्क्रीम बनवलेलं होतं तसे ते लहान किंवा मोठे झालेले आहेत. इथं बघा, अगदी कुल्फी जशी असते ना तशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहेत. त्यामध्ये आपण बिस्किटं कशी घातलेली आहेत, किती प्रमाणात घातलेले आहेत, तशी ती बिस्किटं देखील आईस्क्रीममध्ये दिसत आहेत. तर मी ही सगळी आईस्क्रीमं बाजूला करून घेतली आणि जी मोठ्या पेल्यांमध्ये आईस्क्रीम होतं ते बघा. कशी वाटली आजची रेसिपी, आईस्क्रीम बनवण्याची माझी पद्धत आवडली असेल, मुलांना खुश करण्याची माझी पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.